नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। आज तशी बातमी नाही आहे, पण काल माझा वाढदिवस झालेला आहे। त्या वाढदिवसानिमित्त माझे जे चाहते आहे, माझे जे मला जे मानणारे जे माझे मित्र आहे, त्यांनी अक्षरशः म्हणजे शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे। शुभेच्छाचा असा पाऊस पाडलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात मला शुभेच्छा दिलेल्या आहे। व्हॉट्सअप फेसबुकवर अक्षरशः सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जे आहे शुभेच्छाचा वर्षाव झाला होता। फोन सुद्धा सकाळपासूनच माझे चालू होते। तर नक्कीच माझ्या सर्व मित्रांना, माझ्या सर्व चाहत्यांना, माझ्या WH न्यूजच्या सर्व सबस्क्रायबरना यांचे मी आभार मानतो की नक्कीच पोलीस प्रशासनाच्या इकडून माझी जे कार्याची जे आहे मलिनता करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण आजच्या माझ्या वाढदिवसानं अक्षरशः दाखवून दिलेलं आहे की विजय खवसे यांचं जे आहे सामाजिक कार्य ते आणखी वाढत राहणार आहे। त्यांच्या मागं मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक आहे, लोक आहे, मित्र आहे, हे सुद्धा आजच्या माझ्या या वाढदिवसानिमित्तानं दाखवून दिले आहे की हजारो लोकांनी मला जे आहे मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे। नक्कीच कुठेतरी जर समाजामध्ये जर समजा तुम्ही चांगलं काम करत असाल तर लोक तुमच्या सोबत राहणार आहे। तुमच्या संदर्भात कोणी कितीही वाईट जर खोटं कृत्य करत असतील तर ते मात्र समाजच उघडं करतो आहे। ते आज माझ्या वाढदिवसानिमित्त समाजाने दाखवून दिलेलं आहे। माझे मित्र आहे आणि तमाम जे मला चाहणारे जे माझे चॅनलवरचे जे दर्शक आहेत, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मला जे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। तर नक्कीच हे ऋण जे आहे मी कधी विसरणार नाही आणि मला नक्कीच आशा होती की माझ्यावर जे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले, माझी वृत्तपत्रातून जे बदनामी करण्यात आली, तर मला असं वाटलं होतं की यावेळेस खरोखरच जे लोक जे आहे यामुळे जे आहे माझ्यावर नाराज असतील काय, मला ही सुद्धा चाचपणी करायची होती। म्हणूनच वाढदिवसाची मी पोस्ट टाकल्या। अनेक मित्रांनी सुद्धा वाढदिवसाच्या माझ्या पोस्ट टाकलेल्या आहेत। माझी जर मलिनता खरोखरच समाजामध्ये खराब जर झाली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मला लोकांनी शुभेच्छा दिल्या नसत्या। माझ्या अख्ख्या फेसबुकवर जाऊन बघाल तर हजारो लोकांनी त्यावर जे आहे लाईक दिलेलं आहे, शेकडो लोकांनी जे आहे शुभेच्छाचे कमेंट केलेले आहे। तर नक्कीच मित्रांनो, मी जे आहे म्हणजे विजय खवसे हा तुमचा आवाज बनणारच आहे। कुठल्याही माझ्या समाजावर असो, कुठल्याही समाजावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर नक्कीच मी तुमचा आवाज बनेल। WH न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला जो आहे तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। पण नक्कीच कुठलेही जरी खोटे आरोप जर करत असतील तर त्याला सुद्धा मी आता घाबरणार नाही आहे। माझा आवाज बुलंद राहणार आहे। मी वाढदिवसाच्या या निमित्ताने सगळ्यांना मी सुद्धा आश्वासित करतो की तुमचा आवाज मी